लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे विशेष बैठक पार पडली आहे। या बैठकीत उपस्थित प्रतिनिधींच्या समस्या बारकाईने ऐकून घेत त्या तातडीने आणि प्राधान्याने सोडवण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे। नमस्कार। आज खरं तर सुमारे 2 तासापासून नाशिकच्या प्रगतीवरती आणि येणाऱ्या कुंभकाळामध्ये नाशिककरांच्या काय अपेक्षा आहे या जाणून घेण्याकरता एक बैठक इथे जे नाशिकमध्ये चांगलं योगदान ज्यांनी केलं आहे, मग ते शिक्षण क्षेत्रातले असतील, अतिशय चांगल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था, NGO, इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर क्रेडाई असतील, इथे एकाच गोष्टीवर बोलत होतो की आपल्याला नाशिकची ही जी कुंभमेळ्यातली जी प्रगती आहे ती शाश्वत करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत। मग प्रामुख्याने याच्यामध्ये जो मुद्दा इथे आला तो होता की कुंभमेळ्यात येणारे यात्रेकरू असणार आहेत, आपण त्यांना काय दाखवणार आहोत। आपल्याला स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक आणि सेफ नाशिक, एक प्रोटेक्टेड नाशिक अशी पण एक नाशिकची जी ओळख आपल्याला द्यायची आहे। मग हे करत असताना जे काही ट्रॅफिकचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करावं लागेल, रिंग रोड होणार आहे, येणारे जे ट्रॅफिक आहे ती आत्ताची लोकसंख्या आणि येणारी अजून जे बाहेर न येणारे आहेत लोक, त्यांना कसं सामावून घेता येईल, रिंग रोडवरनं बाहेरची ट्रॅफिक कशी करायची आहे पार, आणि अशा अनेक मुद्द्यांना खरं तर हात घातलं। व्हॉलेंटियर्स कसे असणार आहेत, हेल्थ सुविधा काय देणार आहेत, असे अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले। पण प्रामुख्याने एकमुखाने या सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली की नाशिकची प्रगती थांबता कामा नाही। कुठल्याही पद्धतीचा उहापोह करून, स्वतःकडे ओरड करून हे जे काही लोक नाशिकच्या प्रगतीला एक थांबवण्याचं काम करत आहे, आता आपण म्हणतोय की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे खरं तर नाशिककरांना नको आहे। वृक्ष जर रस्त्याच्या मध्ये येत असतील तर ते सुद्धा एक प्रकारचं अतिक्रमण आहे आणि नक्कीच या सगळ्यांनी त्याचं वृक्ष तोडीबद्दल नाही पण वृक्ष लागवडीबद्दल इथे हे सगळे निर्णय झाले। येणाऱ्या वसुंधरा दिवस जो आहे तो आहे 22 एप्रिल आणि त्या ठिकाणी आपण बघताय की आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री जे आहेत आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री, गिरीश भाऊंनी तर इथे आधीच 16,000 झाडं लावलेली आणि तो संकल्प पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर आम्ही नाशिककर म्हणून पुढे येऊन आपलं नाशिक हरित कसं राहील आणि नाशिकाचं जे टेम्परेचर आहे ते कमी कसं होईल आणि नाशिकचा ग्रीन कव्हर कसा पुढे वाढत जाईल यावरती सगळ्या नाशिककरांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आज सगळ्यांनी दाखवली। विरोधकांच्या खूप साऱ्या बैठका झाल्या, आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित राहिलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रत्येक वेळेस विरोधकांचा चेहरा बदलत गेलाय। आपण स्वतः पण बघू शकता की काही काही ठिकाणचे येऊन सांगणारे वृक्षप्रेमी ते वेगळे होते, आता पण ते वेगळे। मी सुद्धा त्यांना कळकळीची विनंती करते की वृक्षप्रेमी असणं म्हणजे वृक्ष जे काही आहे त्याचं प्रत्यारोपण होऊ न देणं किंवा वृक्ष तोड होऊ न देणं हे नाहीये, वृक्ष लागवड। यावेळी नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप तसेच भाजप उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण उपस्थित होते। तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि समाजसेवकांनीही सहभाग नोंदवला। महानगरपालिकेमध्ये हिंदोरीताई, महापौरताई त्यांनी एक मीटिंग घेतली सगळ्यांची। नाशिक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते। नाशिकमध्ये काय काय होऊ शकतं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती, त्यासाठी पण माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिक जी डेव्हलप होऊ राहिली आहे त्याच्यामध्ये काही लोकांनी मुद्दामून झाड कापू नये आणि त्याच्यावरचा मोठा तमाशा करून ठेवलेला आहे। हे जे अँटी नाशिककर आहे त्यांनी थांबावा ही विनंती करतो आणि नगरपालिकेला विनंती करतो का जोरात स्पीडमध्ये कामं मोठे करायचे। रस्ते जे असतात हे ड्रायव्हिंगसाठी असतात, रस्ते रस्त्यासाठी असतात, पण जे झाडं आहेत आपण नवीन झाडं लावू, नाशिक ग्रीन करू। नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो। आज आपले महापौर लाडके इंदोरीताई यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं
कुंभमेळ्याच्या याच्यावर कशी डेव्हलपमेंट नाशिकची व्हावी याच्यावर चर्चासत्र होतं आणि आय थिंक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे. या निमित्ताने मी फक्त एकच गोष्ट सांगतोय की क्रीडाय नाशिकच्या सपोर्टनी क्रीडाय नॅशनल नाशिकमध्ये रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि त्या ड्राईव्ह अंतर्गत यावर्षी 3.25 लाख झाडांचं जे आहे फॉरेस्टेशन आपल्या दरीमातुरी एरियामध्ये आपण करणार आहोत. 66,000 झाडांचं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे. प्रशासनाची भक्कम साथ आणि उद्योजकांचा आणि सेवाधर्मीयांचा विश्वास यामुळे शहराची सर्वांगीण प्रगती नक्कीच उंचीवर पोहोचेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.